अन्न खाल्ल्यानंतर पोटात का होतो गॅस? तज्ज्ञांच्या मते, या 5 पद्धती आहेत खूप प्रभावी. जीवनशैलीतील गडबड, हार्मोनल असंतुलन, शिळे अन्न खाणे, पाणी किंवा द्रवपदार्थाने पोट भरणे किंवा बद्धकोष्ठता अशा अनेक कारणांमुळे ब्लोटिंग होऊ शकते. याशिवाय जास्त औषधे घेतल्याने गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या देखील होऊ शकते. यापासून मुक्त होण्यासाठी योग्य लक्षणे ओळखणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे पोट फुगण्याचे कारण म्हणजे पोटात गॅस निर्माण होणे. पोट फुगण्याची समस्या मुख्यतः तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने होते. पोटफुगीमुळे तुम्हाला दैनंदिन कामात अडचण येते. पोट फुगल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूकही लागत नाही आणि जेवणाचा आस्वादही नीट घेता येत नाही. आपण पोट फुगण्यापासून कशी सुटका मिळवू शकतो, हे आपण आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. 1. आपण रोज अन्न खातो, पण ते पचवण्याचा प्रयत्न करत नाही. दररोज सकाळी किमान 30 मिनिटे व्यायाम करा. खूप जण व्यायाम करण्याची गरज नाही. जर तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटे चालत असाल आणि 10 ते 15 मिनिटे उडी मारण्याचा व्यायाम केला, तर ते तुमच्यासाठी पुरेसे आहे. 2. तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करू नका, ज्यामुळे ब्लोटिंग होऊ शकते. जर तुमच्या पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होत असेल किंवा तुमचे पोट फुगत असेल आणि तुम्हाला जडपणा जाणवत असेल, तर याचे कारण तुमचा आहार असू शकतो. 3. जर एखाद्याला वारंवार पोट फुगण्याची समस्या येत असेल, तर तो योगा करू शकतो. यासाठी बालासन, पवनमुक्तासन या आसनांचा सराव करता येईल. धने, जिरे आणि एका जातीची बडीशेप यांचे पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी धणे, जिरे आणि एका बडीशेपसोबत बारीक करून ही पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा. हे पाणी प्यायल्याने खूप फायदा होईल. 4. जेवल्यानंतर 20 मिनिटे चालण्याने देखील ब्लोटिंग दूर होते. किंबहुना, कधी-कधी जास्त वेळ बसून राहिल्याने पोट फुगण्याची समस्या देखील उद्भवते. अशा परिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर झोपू नका तर चालत जा.